तेंच्यांनी हें केल्लें तें काम खंय पावलां तें अजून म्हाका समजना. म्हाज्या स्वताच्या बिल्डिंगेन जंय म्हाजें ऑफिस आसा फाटलें 1 वर्स जालें कनेक्शनाचें एप्लिकेशन पेंडिंग आसा, अजून कनेक्शनां दिना. हे ते विसरल्या. पीडब्ल्यूडीचे मिनिस्टर आसतना सुदीन बाबान जाहीर केल्लें की 24 वरां उदक मेळटलें म्हणून सगळ्यांक. ते विसरले. तुमकां याद जातालें खबर ना, पूण 2012-2013 वर्सा सुदीनबाब ढवळकरान गोंयचे सगळे लायटीचे खांबे पावणेर काडलेले लायटीचे खांबे आनी सायन बोर्ड्स. जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आशिल्ले तेन्ना की सायन बोर्ड तेंच्यांनी जैन म्हणटा ते एकटो पर्वरीचो कोण तरी तेका दिता म्हणून सांगलेलें आनी ताणें ताचेर एडवर्टायजमेंट करपाचें आनी पयशे कलेक्ट करपाचे. तेकाय आमी विरोध केलो आनी ते मागीर इमिजिएटली तेंच्यांनी बंद केलें. तांकां किकबॅक म्हणून थोडोसो मडकय मतदारसंघात त्याच जैनान थोडे सायनबोर्ड लायिल्ले, पूण ते सायनबोर्ड सुद्दां जे रोड काँग्रेस आसता तेजे प्रमाणे नाशिल्ले. आमी तेजेर सुद्दां तांकां सगळी याद करून दिली. ह्यो सगळ्यो गजाली म्हाका याद करून दिवच्यो पडटा, कारण सुदीनबाब हालींच्या तेंपार बरेच विसरपाक लागल्या. आता फट सुदीनबाबान जी मारली, पयले दिसा सांगलें की सगळे एलटी जे कनेक्शन्स आसा तांकांय आमी टीओडी लायतले म्हणून, आनी मागीर दुसरे दिसा सांगलें की आपण एलटीच्या बाबतींत उलोवंकूच ना, आपूण एचटीच्याच बाबतींत उलयला म्हणून. आता ही फट कशी हें हांव तुमकां थोडेशें एक्सप्लेन करून सांगता. सुदीनबाबान कितें सांगलें की 2 वर्सां जालीं की ते स्टडी करता म्हणून, आनी आमकां म्हटलें तेंच्यांनी आनी प्रेसवाल्यांकूय म्हटलें की तुमी स्टडी करनासतना येता म्हणून. हांव सुदीनाल्या कॉन्स्टिट्युएन्सीचो आसल्या कारणान हांव तुमचे कडेन माफी मागता की ताणें अशें तुमकां म्हटलें म्हणून. पूण स्टडी आमी केल्या, आमी करता स्टडी. 2 वर्सां तुम्ही म्हणटा की तुम्ही स्टडी केली म्हणून. कित्याचेर स्टडी केली? तुम्ही एलटी कनेक्शनाक टीओडी लावपाचेच नाशिल्ले जाल्यार स्टडी कित्याचेर केली? आनी दुसरी गजाल, तुम्ही फाटली 7 वर्सां एसटी कनेक्शनाचेर ऑलरेडी टीओडी लायल्या जाल्यार तुमकां स्टडी कितें करपाक जाय? सो आमकां पिश्यान काडटा. 7.5 लाख मीटर गोंयांत चेंज जावपाचे आसा स्मार्ट मिटरिंगाच्या थ्रू. 7.5 लाख मीटर गोंयांत 7.5 लाखूच मीटर आसा. म्हणजे स्मार्ट मीटर सगळे 7.5 लाख चेंज जावपाचे आसा. सगळे मीटर स्मार्ट मीटर जावपाचे आसा गोंयांतले. आता तुमकां जर टीओडी फक्त एसटीक लावपाची आशिल्ली जाल्यार गोंयांतले 7.5 लाखूय मीटर कित्याक चेंज करता? हाजी जाप सुदीनबाबान दिवची न्ही. बेश्टेच आरोप केले, काम धंदो ना, मूर्ख मनीस म्हटले म्हणून जावपा ना. हितूंतल्यान तुझे फ्रस्ट्रेशन दिसता. आनी हे फ्रस्ट्रेशन कित्याक? कारण तुवें एक स्टेटमेंट केले आनी त्या स्टेटमेंटाचे 2 दीस गोंयभर सगळ्या कडल्यान विरोध आयलो. आनी विरोध आयलो म्हणून तुका मागीर नाइलाजान आनी फ्रस्ट्रेशनान हे असले वाक्य वापरची पडली, मूर्ख मनीस आनी काम धंदो नाशिल्ले मनीस म्हणून. हांव प्रेसाच्या माध्यमांतल्यान सुदीनबाबाक, ताच्या चीफ एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनियराक आनी सगळ्या जनतेक ही एक पब्लीक नोटीस दाखोवपाक सोदता. जी पब्लीक नोटीस तुमकां इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या वेबसायटीचेर मेळटली. ही पब्लीक नोटीस आसा जी आमचे पिटिशन नंबर 141 ऑफ 2025 आशिल्ले टॅरिफ वाडोवपाच्या संबंधान ताच्या बाबतीन ही फायनल ऑर्डर आसा डेटेड. ही फायनल ऑर्डर इम्प्लिमेंट जाता 1 ऑक्टोबर 2025 1 ऑक्टोबर 2025 ही ऑर्डर इम्प्लिमेंट जाता. ही ऑर्डरीचेर हांगा हायलाइट केल्ले ते हांव तुमकां वाचून दाखयता. फर्दर, all LT consumers except agriculture shall be mandatory billed under TOD tariff at the rates given in below schedule from the date of installation of smart meters in their premises. ही नोटीस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान पब्लिश केल्या. सुदीन बाबान हेजेर स्टडी करची. एटीकेटी पडली तुका.
हे वाच सारखें, आम्ही स्टडी करून आयल्या, तुका परत एक्झाम दिवची पडटली. आता हे कितें 7.5 लाख स्मार्ट मीटर जेन्ना तुमच्या घराकडले चेंज जातले, तुमचो जर डिसेंबरान मिटर चेंज जालो जाल्यार डिसेंबरान तुमकां टीओडी लागू. सुदीन बाब, ही नोटीस वाच परत एकदां. तुमकां जर शिकोवपाक जाय जाल्यार आमी येता शिकोवपाक. आता जालें कितें की हे तांकां करपाचेंच आशिल्लें. ही ऑलरेडी ऑर्डर पास जाल्या, ही ऑर्डर तेंच्यांनी अपलोड केल्या सुद्दां, आनी ताणें कितें ऑर्डरीन आसा पळय तेंच त्या दिसा प्रेसाक सांगलें. पूण मागीर इतलो बोवाळ जालो, सर्वसामान्य लोकांक कळ्ळें की आपल्याक हितूंतल्यान आपल्यालें बील कितलें वाडटलें. आनी हे इलेक्शनाचे इयर, झेडपी इलेक्शनूय लागीं आसा आनी फुडल्या वर्सा असेंब्ली इलेक्शन येतलें. त्या खातीर सुदीन बाबान काल पळय उतरां वापरली ती बीन सारकी आसा की फुडलें सरकार जें येतलें तेका मागीर डिसायड करनी कितें लावपाचें काय ना तें. म्हणल्यार हें आतां पेंडींग दवरतले आनी यदा कदाचित फुडें जर बीजेपीचें सरकार आयलें, तें देवाचे कृपेन येवचें न्ही, कारण आयलें जाल्यार हें 7.5 लाख मिटरांक सगळ्या लोकांक लागू जातले. 20% तो कितें इन्क्रीज म्हणटा पळय तें. ही सुदिनाली फटिंगपणां. स्टडी आमी करता, कळ्ळें, तुमी बीन सारकी स्टडी करून येवची. तांकां याद उरली ती फक्त 20%, 20%. आनी 20% एक तांचो कितें तरी वेगळो तो वेगळें गणीत आसा 20%चे. ह्या फावटी दिवाळेक मातशी चडूच लायन लागलेली म्हणून आयकलें हांवें तांच्या घराच्या भायर. सो त्या खातीर ते 20%च तेजे तकलेन मातशें उरलें आनी तेच 20% तो हेवटेन करीत रावलो. आनी हे सगळे पयलींचे पळय 450 कोटी सिवरेजाचे, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टाचे, हाय सेक्युरिटी नंबर प्लेट, एडवर्टिजमेंट, हांगाय बीन कितें 20% आशिल्लें ते आमकां सगळ्यांक खबर आसा आनी लोकांकूय ते सारकें खबर आसा. सुदीन बाब, तुमकां परत एकदां सांगता की ह्या गजाली खातीर सामान्य जनतेक खूब त्रास जावपाचो आसा. आनी स्मार्ट मीटर कसो ऑपरेट जाता हो अजून पर्यंत तर खुबश्या सामान्य लोकांक खबर ना की कितें त्रास जावपाक शकता ते हो स्मार्ट मीटर येतकीर. आनी हांव त्या खातीर मागता की वाल्मिकी बाबा कडेन की तांच्यांनी फुडें उलोवप मातशें करचें. नमस्कार. थँक्यू सुरेल. गोंयांत स्मार्ट मिटर आमकां नाका. म्हाका दिसता हे सगळ्या गोंयकारांनी बरे भशेन समजून घेवंक जाय की स्मार्ट मिटर आयले जाल्यार कसलो संकट आमचेर येवंक शकता तो. गोंयांत आमकां स्मार्ट मिटर नाका हें आमी आम आदमी पक्ष परत परत म्हणीत आसा. जेन्ना ही ऑर्डरीची अनाउन्समेंट आयली तेन्ना आमी पीसी घेतिल्ली. काल आमी डिपार्टमेंटान वचून प्रोटेस्ट केलो. आज पीसी घेता आनी परत परत आमी लोकांक सांगता की गोंयांत स्मार्ट मिटर येवंक जायना. कित्याक ते सांगता तुमकां. पयलें म्हळ्यार हो जो स्मार्ट मिटराचो जो टेंडरूच आसा तो येदो व्हडलो स्कॅम. जेन्ना असेंब्लीन न्ही, जेन्ना कॅबिनेटान ह्या प्रोजेक्टाचो अप्रुवल जाल्लो तेन्ना 450 कोटीचो अप्रुवल जाल्लो. पूण टेंडर एवॉर्ड करतना एकाच कंपनीक ताजो व्हॅल्यू कितलो जालो 450 कोटीचो 500 न्ही, 550 न्ही, 600 सुद्दां न्ही, 900 कोटी ऑलमोस्ट 890+ क्रोर्स. 450 कोटीचो टेंडर 900 कोटीक एवॉर्ड जाता. हाज्या पेक्षा व्हडलो स्कॅम म्हाका दिसता आसूंकूच शकना. काल जे चीफ इंजिनियरान हाजें एक्सप्लेनेशन दिवपाक ट्राय केलें पळय न्ही, म्हाका दिसता हाजे वयल्यान आनीकूय प्रस्न निर्माण जाल्ले आसा. आनी हांव मागता बाब सुदीन ढवळीकरान ताणें एक्सप्लेन करची, बरी स्टडी करची आनी एक्सप्लेन करचें की 450 कोटीचो अप्रुवल जाल्लो टेंडर एवॉर्ड जाता जाता 900 कोटी कसो जालो तो. 750 मिटर हाज्या अंडर चेंज जावपाचे आसा. जशें 7.5 लाख मिटर हातूंचे चेंज जावपाचे आसा जशें सुरेल बाबान सांगलें. आनी हे सगळे 900 कोटी कोणाक वतले? एकाच कंपनीक, डीजी स्मार्ट म्हणून. हांव मुद्दम सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या वेबसायटीर गेलो, ताजेर तांचो सारको फूल डेटा आसा. खंयच्या राज्यान कितले स्मार्ट मिटर लागपाचें काम चालू आसा आनी कोण कोण कॉन्ट्रॅक्टर तो.
गोंय सोडून म्हाका ह्या कॉन्ट्रॅक्टराचें नांव खंयच दिसलें ना, डीजी स्मार्ट. सो हो डीजी स्मार्ट कोण? ज्या मनशाक एक्सपिरियन्स आसा काय ना हाजेर प्रश्न आसा. ज्या मनशान खंयच्याच बाकीच्या राज्यान हे इन्स्टॉल केल्ले ना, ताका गोंयान फट्ट करून 900 कोटीचो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कसो दिलो? ह्या कंपनीचे डायरेक्टर कोण आणि ह्या डायरेक्टरांकडे बाब सुदीन ढवळीकराचे काय भारतीय जनता पार्टीचे कितें कनेक्शन आसा काय ना? म्हाका दिसता हो प्रश्न खूब इम्पॉर्टंट जाल्लो आसा. सो पयलीं म्हळ्यार आमकां स्मार्ट मिटर नाका, कित्याक इट लुक्स लायक अ वेल बेक्ड स्कॅम. 450 कोटीचे 900 कोटी जाल्ले आसा आनी ते एका कंपनीक जाका कांयच एक्सपिरियन्स आशिल्ली दिसना तांकां मेळिल्ले आसा. दुसरे म्हळ्यार जे आमी परत परत सांगिल्ले आसा, ज्या दिसाच्यान तुमच्या घरात स्मार्ट मिटर लागलो त्या दिसाच्यान तुमचे बिल जे आसा डबल ट्रिपल जावपाची गॅरंटी आसा. हे हांव फक्त म्हाका दिसता म्हणून सांगिना. जशें सांगलें, तुमी मुद्दम वेबसायटीर वचून पळयात खंयच्या राज्यान सगळ्यांत चड स्मार्ट मिटर लागल्या. चडशे सगळे भारतीय जनता पार्टीच्या शासित राज्यांनी लागिल्ले आसा. गुजरातान, बिहारान, उत्तर प्रदेशान, महाराष्ट्रान. आणि तुम्ही मुद्दम गुगल करात, स्मार्ट मीटर इश्यूज म्हणून गुगल केले न्ही, गुगल तुमकां ऑप्शन्स दिता, सजेशन्स दिता. स्मार्ट मीटर इश्यूज इन गुजरात, स्मार्ट मीटर इश्यूज इन बिहार, स्मार्ट मीटर इश्यूज इन उत्तर प्रदेश असे ऑप्शन दिता आणि ते मुद्दम तुम्ही सिलेक्ट करात. बोबो पडिल्ले अशा लोकांच्यो थंय इतले तांकां त्रास जाल्ले आसा. लोक म्हणटात की आमकां जे 1000-1200 रुपयाचे बिल येताले ते आतां 2,500-3,000 हजार येवपाक लागिल्ले आसा. जांकां 2,000-2,500 हजार येताले तांकां 5,000-6,000 हजार बिलाचे येवपाक लागिल्ले आसा. एज सून एज द स्मार्ट मिटर्स हॅव बीन इन्स्टॉल्ड. तर आमी चिंतूंक जाय की ह्या स्मार्ट मिटरा खातीर भरपूर बिल वाडपाचें आसा आनी फक्त मिटरिंगा खातीर न्ही, हाज्या मागीर बिलान खुबशे वेगळे वेगळे चार्जीस लागपाचे आसा तुमकां. स्मार्ट मिटर सरचार्ज आसतलो, आनी कसले सरचार्ज आसतलो, हे लावन लावन खूब एक्स्ट्रा कॉस्ट वाडपाचो आसा. कित्याक स्मार्ट मिटरान डेटा मॅनेजमेंट आसा, ऍप आसा, खुबशे ताका बॅक एंड सर्विसीस दिवपाचे आसता. सो फक्त मिटर घाले म्हणून काम जालें अशें ना, हाका मंथली मेंटेनन्स कॉस्ट आसतलो डेटा मॅनेजमेंटाचा, तो खूब म्हारग आसता. सो हे सगळे सरचार्ज तुमच्या बिलार लागपाचे आसा. सो तुम्ही जर 800 रुपयाचे आज जर वीज वापरता, तुमचे बिल बाकीचे सगळे सरचार्ज लावून जर 1000-1200 येता, त्याच 800 रुपयाच्या कन्झम्पशनाक तुमचे कमीच कमी 2,500 ते 3,000 हजार बिल येवपाचे आसा. हांव तुमकां बरोवन दिता, हे तुमकां हांव बरोवन दिता. तिसरो इश्यू म्हळ्यार जशें सांगले, प्रीपेड फीचर जो आसा दॅट इज द बिगेस्ट डेंजर. जसो प्रीपेड फोनाचेर बॅलन्स सोंपलो, तुमचो फोन बंद जालो, तसोच प्रीपेड मिटराचेर हो स्मार्ट प्रीपेड मिटर, हाजेर जेन्ना बॅलन्स सोंपतलो तेन्ना तुमची लायट बंद जातली. आनी तुमकां आज जशें बिल येतकच म्हयनो 2 म्हयने मेळटा बिल पे करपाक, तशी सुविधा मेळची ना. तुमकां लायट येवपाक पयलीं तुमचे तांचे कडेन वचून 5,000, 10,000, 20,000 मागतले ते पयलीं, आनी हे पयशे भरतकच तुमची लायट चालू जातली. आनी जसो हो बॅलन्स कमी जाता जाता जालो, तुमची लायट बंद. आनी मागीर तुमी रातचे जावं दिसाचे जावं तुमकां लायट मेळची ना अंटील यू रिचार्ज इट. तर आमी विचारूंक सोदता, हे प्रीपेड जे आसा हे कोणा खातीर? फक्त श्रीमंता खातीर? कित्याक सगळ्या कडेन स्मार्टफोन नासता हे रिचार्ज करपाक लास्टाक एकदम रातचे कितें प्रॉब्लेम जालो जाल्यार. सगळ्या कडेन हे स्मार्टफोन नासता. सो तुम्ही फक्त इलेक्ट्रिसिटी कोणाक फक्त श्रीमंत मनशाकूच सप्लाय करूंक शकता, आणि जर गरीब कोण आसा जाचे कडेन स्मार्टफोन ना, ताणें जर ताचो बॅलन्स सोंपलो जाल्यार ताणें अंधकारान रावपाचें, काळखान रावपाचें. चवथो जो अजून पर्यंत गोंयान हाजे उल्लेख सुद्धा जावंक ना, देर इज अ ह्यूज सेफ्टी इश्यू विथ स्मार्ट मिटर्स. जशें सांगलें, तुमी मुद्दम सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या वेबसायटीर पळयात, crores of smart meters are being installed. कोट्यांनी, हजारांनी आणि लाखांनी न्ही, कोट्यांनी नवे स्मार्ट मीटर सध्या इन्स्टॉल जायत राविल्ले आसा. आणि खूब कडेन आमी पळयतात की हातून फक्त टेक्निकल इश्यूज न्ही, पूण देर आर सेफ्टी इश्यूज. खुबशे मिटरांचेर उजो लागिल्लो आसा, थोडे मिटर एक्सप्लोड जाल्ले आसा. दीज आर रियल इन्सिडंट्स दॅट हॅव हॅपन्ड. कित्याक कोट्यांनी मिटराचो एकदम डिमांड आयिल्लो आसा, आणि कोण हे मीटर करता तांची क्वालिटी कंट्रोल कितें आसा कोणाक खबर ना.
हे कोण तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचेच कंपनी काय कितें हाजेर म्हाका दिसता शोध लावचो पडटलो. बिकॉज ह्या मिटरांची कांयच गॅरंटी ना. बरे सारखे चलपाची गॅरंटी नाच, पूण उजो लागचो ना ही गॅरंटी ना. सो देर इज अ रियल सेफ्टी इश्यू फॉर दी स्मार्ट मिटर्स बिसाइड्स द टेक्निकल इश्यूज. आणि लास्ट जशें सांगले, स्मार्ट मिटराची गोंयान गरजूच ना. गोंयान सगळ्या कडेन डिजिटल मिटर आसा. स्मार्ट मिटर खंय जाय आशिल्ले, थोड्या राज्यांनी फॉर वीच जेन्युइनली इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड जाय आशिल्लो. जे एनालॉग मिटर्स पयलीं तुमकां याद आसतले ते घुंवताले, ते कुरू कुरू करून ते हे जाताले. खुबश्या राज्यांनी तशेंच मिटर आसा अजून. थंय तुमी अपग्रेड करतले जाल्यार ओके, डिजिटल स्कीप करून तुमी स्मार्ट मिटर घालात. पूण गोंयान जे ऑलरेडी अपग्रेड जाल्ले इन्फ्रास्ट्रक्चर आसा, वी ऑलरेडी हॅव डिजिटल मिटर्स, जाचेर कोट्यांनी रुपयांनी तुमी खर्च केल्या आणि लोकांनी आपले नवे मिटर घालपाक खर्च केल्या. थंय तुमी हे खर्च केल्ले मिटर काढून स्मार्ट मिटर लोकांच्या हड्ड्यार कित्याक घालता? इट इज एब्सोल्युटली नॉट रिक्वायर्ड, कित्याक गोंयान हाची गरजूच ना. सो ह्या कारणां खातीर आम आदमी पक्षाचो क्लियर डिमांड आसा की आमकां स्मार्ट मिटर नाका. आवर फर्स्ट डिमांड इज दॅट यू हॅव टू स्क्रॅप इट. स्मार्ट मीटर टाइम ऑफ डे तर तुम्ही चितूच नाका, प्रीपेड तुम्ही चितूच नाका. स्मार्ट मीटर इन्स्टॉल करपाचो सुद्धा प्रोजेक्ट तुम्ही बंद करात, हो आमचो पयलो डिमांड आसा. दुसरो डिमांड आसा जो आमी फाटली 5 वर्सां करीत आसा, गोंयकारांक पयलीं तुम्ही 24 तास लायट दियात. हे मिटराची नाटकां करूं नाकात. पयलीं जे इन्फ्रास्ट्रक्चर खरें अपग्रेड करूंक जाय, जे भ्रष्टाचार खरें कमी करूंक जाय, ते पयलीं करात तुम्ही. पयलीं तुम्ही सप्लाय 24 तास करात, मागीर फुडले हे नाका आशिल्ले अपग्रेडा बद्दल चिंतात. सो वी डिमांड दॅट यू हॅव 24 hour इलेक्ट्रिसिटी सप्लाय इन गोवा. आणि तिसरो डिमांड दॅट वी हॅव बीन डिमांडिंग फॉर अ व्हेरी लॉंग टायम, गोंयकारांक 300 युनिट वीज फ्री मेळूकूच जाय. दॅट इज आवर थर्ड डिमांड. And it is our promise in the 2022 elections, and it will be a promise in 2027 elections की आम आदमी पक्षाचो सरकार आयलो जाल्यार जशें आमी दिल्लीन केला आनी पंजाबान केला, आयच्या परिस्थितीन लायटीचे बिल भरपाक खूब प्रॉब्लेम जाल्लो आसा लोकांक. वी विल गिव 300 युनिट्स इलेक्ट्रिसिटी फ्री टू ऑल गोवन्स. आणि आमचो तिसरो डिमांड भारतीय जनता पार्टी सरकारा कडेन आसा की यू शूड ऑल्सो गिव इट नाव बिफोर द इलेक्शन्स. देव बरें करूं.